व्हॉट आर फायबर्स? फायबर्स म्हणजे आपण जे आपल्या डाएटमध्ये रफेज ॲड करतो, सॅलड्स किंवा फ्रूट्स ह्यासारख्या वेगवेगळ्या गोष्टी असतात. होल ग्रेन्स ऑल्सो कंटेन्स फायबर्स. पण इफ फायबर्स आर गुड फॉर हेल्थ? येस, दे आर. आपल्याकडे दोन प्रकारचे फायबर्स आपल्याला पाहायला मिळतात. एक असतात सोल्युबल फायबर्स आणि एक असतात इनसोल्युबल फायबर्स. सोल्युबल फायबर्स जे आहेत ते नाव सांगतं त्याप्रमाणे की दे आर सोल्युबल इन वॉटर आणि मिक्स झाल्यावर ते एक जेल लाईक स्ट्रक्चर फॉर्म करतात आणि आपल्या इंटेस्टाईन्समधून ते एक गट हेल्थ इम्प्रूव्ह करायला हेल्पफुल असतं. आणि जर इनसोल्युबल फायबर्स पाहिले तर दे स्टे इन अवर इंटेस्टाईन्स आणि दे ॲड बल्क टू द स्टूल्स आणि त्याच्यामुळे होतं की कॉन्स्टिपेशनसारख्या कंप्लेंट्स रिमूव्ह व्हायला हेल्प होते. तर जेव्हा आपण फायबर्सचा विचार करतो तर सोल्युबल फायबर्स आणि इनसोल्युबल फायबर्स हे आपल्याला दोन्ही घेणं गरजेचं आहे. तर सोल्युबल फायबर्समध्ये आपण मोस्टली ओट्स, फ्लॅक्सीड आणि ऑरेंजेस, ॲपल्स ह्यासारख्या गोष्टी जर घेतल्या तर ते सोल्युबल फायबर्स असतात आणि ते आपल्या ब्लडमधली शुगर वाढू देत नाहीत. त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल लेवल कंट्रोलमध्ये राहतात आणि ह्या दोन्ही गोष्टी झाल्यामुळे ओव्हरऑल हेल्थ इम्प्रूव्ह होते. आणि जर आपण इनसोल्युबल फायबर्स पाहिले तर ते कॉन्स्टिपेशनसारखे सिम्पटमला रिलीफ मिळतं. त्याच्यामुळे गट हेल्थ इम्प्रूव्ह होते आणि गुड बॅक्टेरियाच्या कॉलनीज आपल्या इंटेस्टाईन्समध्ये वाढायला लागतात. तर आपल्याला दोन्ही मॉडरेशनमध्ये घेणं गरजेचं असतं. कधी कधी आपण पाहतो की लोक एक्सेसिव्ह फायबर इनटेक करतात की कुठलंही धान्य गट हा कमी घेऊन फक्त फायबर्स असं घेतात. पण जेव्हा आपण एक्सेसिव्ह फायबर्स घेतो तर त्याचे आपल्याला वेगवेगळे ड्रॉबॅक्स दिसतात. त्याच्यामध्ये आहे की जर एखाद्याला IBS असेल, इरिटेबल बाउल सिंड्रोम असेल तर त्या पेशंटला एक्सेसिव्ह फायबर्सनी अजून गट हेल्थ डिस्टर्ब व्हायला प्रमोट करतं ते. त्याच्यामुळे त्या IBS असणाऱ्या लोकांनी सॅलड्स किंवा फायबर्स हे जपून घ्यावेत आणि एक बॅलन्स साधून घ्यावेत. काही ठराविकच चालतात त्यांना. आणि जर आपण सेकंड ड्रॉबॅक पाहिला तर काहींना एक्सेसिव्ह फायबर इनटेकमुळे ब्लोटिंग होतं की गॅसेस आणि फुलनेस हे असतात. त्याच्यामुळे की आपण जे घेतो आहे तेव्हा वाढवताना ग्रॅज्युअली ते वाढवायचं आहे. सुरुवात करताना एकदमच करून अगदी एक्सेसिव्ह फायबर घेतले तर हा त्याचा ड्रॉबॅक असू शकतो. आणि अजून एक ड्रॉबॅक असा आहे की जेव्हा आपण फायबर्स घेत असतो तर ते आपल्या काही मायक्रो मिनरल्सला ॲब्सॉर्ब होण्यापासून रोखतं. तर कॅल्शियम, आयरन आणि झिंक हे असे मायक्रो मिनरल्स आहेत की जे एक्सेसिव्ह फायबरमुळे ॲब्झॉर्ब व्हायला अडचणी त्यांना येतात. त्याच्यामुळे आयरन डेफिशियन्सी, ॲनिमिया किंवा कॅल्शियम डेफिशियन्सी होण्याची शक्यता पण असते. म्हणून जर आपल्याला आपलं गट हेल्थ इम्प्रूव्ह करायचं आहे तर आपण फायबर्स नक्कीच घेतले पाहिजेत, पण इन मॉडरेशन इज द की. आणि आपल्या बॉडीतले टॉक्सिन्स रिमूव्ह होतात. त्याच्यामुळे आपलं वेट पण कंट्रोलमध्ये राहायला मदत होतं आणि ड्यू टू डिटॉक्सिफिकेशन आपली स्किन हेल्थ पण इम्प्रूव्ह व्हायला मदत होते. सो बॅलन्स इज द की. आपले सोल्युबल फायबर्स, इनसोल्युबल फायबर्स हे मॉडरेशनमध्ये आणि ग्रॅज्युअली इन्क्रीजिंग पॅटर्नमध्ये घेतले तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होताना दिसेल. सो थँक्यू.